नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे फ्री शिवण क्लासचा दिवस 4था आणि साईज आहे 34 साईज फोरटक्स ब्लाउजची पेपर कटिंग. अगदी सोप्या आणि सगळ्या टिप्स तुम्हाला मी आज सांगणार आहे. पेपर कटिंग कशी करायची ती आहे साईज 34. व्हिडिओ पूर्ण बघा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेत असे छान व्हिडिओ छान अशी बघा मैत्रिणींनो. आपला फ्री शिवण क्लासचा दिवस 4था आहे. फोरटक्स ब्लाउजची पेपर कटिंग आपल्याला करायची आहे. त्याच्यासाठी आपले माप आहे छातीचं 34 साईज. तर आपल्याला 34 साईजची पेपर कटिंग करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीत एकदम सुटसुटीत आणि सगळ्या टिप्स मी तुम्हाला आज पेपर कटिंग सांगणार आहे कशी करायची. त्याच्यासाठी आपल्याला माप आहे पूर्ण उंची 13.5, छाती आहे 34 इंच, कंबर आहे 29 इंच, बाही लांबी आहे 5 इंच, दंडघेर आहे 5.25 इंच, पुढचा गळा आहे 7.5 इंचाचा, मागचा गळा आहे 10 इंचाचा, डॉट पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला 9.5 इंचावरती, शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच आणि मोंढा सुद्धा आपल्याला लागणार आहे 5.5 इंच. अगदी हे मी सुटसुटीत ह्या मापामध्ये दाखवलेलं आहे. तर आपल्याला हे मापाचे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं माप येईल. 34 आणि 35 साईजसाठी हे माप चालू शकतं. तुम्ही ही पेपर कटिंग 34 आणि 35 साईजला वापरू शकता. अशी पेपर कटिंग आहे. तर एकदा हे माप तुम्ही बघून घ्या. अगदी सगळं याच्यासह तुम्हाला हे माप दिलेलं आहे मी. तर आपण आता मागच्या भागाची पहिले कटिंग करणार आहे. तर चला, हे पेपर आपण आधी कट करून घेतलेले आहे, काही छोटे काही मोठे. त्याच्यावरती आपल्याला करायची परफेक्ट अशी पेपर कटिंग. तर बघा, पहिले आपण मागची साईड करणार आहे. तर आपल्याला हे माप लागणार आहे. त्याच्यासाठी आपण मापाचा चार्ट आहे तो पुढे ठेवायचा आहे. बघा, पूर्ण उंची आहे आपली 13.5, म्हणून आपल्याला 1 इंच मिळवून घ्यायचं आहे 14.5 इंच. आपलं कंबर आहे 29चा चौथा आला आहे 7.25 इंच. तर बघा, हे 7.25 आपण घ्यायचे खाली आणि त्याच्यामध्ये 2.5 इंचाची आपल्याला मार्जिन अशी मिळवायची. तर 2.5 इंच कसं आहे, 1 इंच आपल्याला मागच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन, असे आपल्याला 2.5 इंच मिळवायचे. तर आता आपण येऊया वरच्या भागाकडे. तर वरती आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच. नंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंचावरती. बघा, अगदी परफेक्ट असे हे माप आहेत. मोंढ्याचं आपल्याला खाली अंतर पण 5.5 घ्यायचं आहे, म्हणजे शोल्डर आणि मोंढा आपल्याला एकाच मापाचा घ्यायचा आहे. तर बघा, इकडनं सुद्धा हे 5.5 आहे की नाही खात्री करून घ्यायचं. अंतर जसं आपण इथे मोजलं तसंच इथे एकदा मोजून घ्यायचं आहे. आपलं हे परफेक्ट आहे. तर आपण हा चौकोन आधी तयार करून घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे हा चौकोन तयार केल्यानंतर आपल्याला जी ही आडवी रेषा आहे त्याच्यावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती आहे आपली 34, म्हणून चौथा भाग आला आहे 8.5 इंच. हे बघा, इथे आलं आपलं 8.5. त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला मिळवायची शिलाई मार्जिन, म्हणजे आपलं टोटल आलं आहे 10 इंच. आता आपल्याला मोंढ्यासाठी आकार द्यायचा आहे 1.25 इंचावर. बघा, ह्या कोपऱ्यातून आपण हे 1.25 इंच अंतर मोजलं आणि इथे एक पॉईंट टाकून इथे छानसा असा आपल्याला द्यायचा आहे आकार. बघा, फक्त एकदम असा सिंपल असा गोल आकार आपण दिला आहे. तर आपला हा मोंढा तयार झाला. त्याच्यानंतर आपल्याला यायचं आहे आता गळ्याकडे. तर गळा आपला आहे 10 इंच. हे बघा, 10 इंचाचा आपला गळा आहे. इथे पॉईंट टाकून घ्यायचा. इथे आपण 2.5 किंवा 2.25 इंच असं घेऊ शकतो. तुम्हाला जर ब्रॉड गळा हवा असेल तर 2.25 इंचावरती आपण पॉईंट टाकला गळा रुंदीचा आणि इथे एक आपण ही रेष मारून घ्यायची आणि हा गळ्याचा सुद्धा चौकोन आपण तयार करून घ्यायचा आहे. बघा, याप्रमाणे गळ्याचा चौकोन झाल्यानंतर इथे छानसा असा गोल आकार आपण द्यायचा आहे. तुम्ही अगदी मटका गळा सुद्धा देऊ शकता, चौकोनी गळा देऊ शकता, कोणताही गळा तुम्ही इथे देऊ शकता, पानाचा सुद्धा देऊ शकता. तर बघा, गोल गळ्याला आपण आकार दिला. त्याच्यानंतर आपल्याला मागचे टक्स मारायचे. टक्ससाठी आपल्याला इथे 4.25 इंच अंतर घ्यायचं आहे. बघा, प्रत्येक मापामध्ये काहीतरी थोडासा फरक असतो, हे तुम्ही लक्षात घ्यायचे. 28चं झालं आपलं, 30चं पण झालं, 32चं पण झालं आणि आज आहे आपलं 34चं. तर प्रत्येक याच्यामध्ये मोंढ्यामध्ये, शोल्डरमध्ये, गळा रुंदीत आपण 2.25 कंपल्सरी घेतोय. तुम्हाला जर वरती गळा रुंदी जर ब्रॉड हवी असेल तर 2.5 इंचापर्यंत तुम्ही येऊ शकता. बघा, इथे आपण टक्सचं माप घेतले 4.25 इंच आणि इथून वरती आपल्याला 4.5 इंचाचा टक्स हा मारायचा आहे. तर बघा, इथे एक पॉईंट आपण टाकला.
या खालच्या पॉईंटपासून इकडे अर्धा इंच, इकडे अर्धा इंच असे 2 पॉईंट टाकून इथे आपल्याला टक्ससाठी रेष मारून घ्यायची। बघा याप्रमाणे इथे आपल्या खालचं फिटिंगचं माप आणि ही सुद्धा रेषा आपल्याला मारून घ्यायची, म्हणजे जो जास्तीचा जो भाग होता तो आपण नंतर कट करून घेणार आहे। बघा असा सोप्या पद्धतीमध्ये हा मागचा भाग आपला पूर्णपणे तयार झाला। तर आता आपण पुढचा भाग लगेच काढणार आहे, तर बघून घ्या किती अगदी सोप्या पद्धतीत आपण हे पॅटर्न न वापरता पुढचा भाग कसा काढायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर काय करायचं, हा भाग आपण डायरेक्ट कपड्यासुद्धा काढू शकतो, म्हणून तुम्हाला पुढचा भाग कसा सेपरेट कसा काढता येईल हे जास्त विचार न करता कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा आता आपण काय करायचं मैत्रिणींनो, पूर्ण उंची आपल्याला पुन्हा घ्यायची, तर कशी घ्यायची हे पटकन आपण बघूया। अगदी कमी वेळातच आपलं हे पॅटर्न तयार होणार आहे। बघा आपण काय करायचं आहे, गळ्याच्या बाजूने 1 इंच अंतर सोडून द्यायचं आहे। हे अंतर सोडून द्यायचं, असं इथे एक रेष मारून घ्यायची। हे बघा आपण ना इकडनं हे करू, पूर्ण उंची आपली 14.5 इंच आहे। नंतर आपल्याला गळ्याकडनं 1 इंच अंतर सोडून द्यायचं आहे, याप्रमाणे। हे अंतर सोडल्यानंतर आपल्याला ही रेषा आखून घ्यायची। अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदम शांततेत आणि बारकाईने बघा, म्हणजे तुमच्या एकदम परफेक्ट असं लक्षात येईल। तर बघा हे आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजे 13.5 अधिक 1 14.5, जसं की मागच्या भागाला घेतलं तसंच आपण पुढच्या भागासाठी सुद्धा घेतले। इथे आपण वरती गळा रुंदी 2.25 इंचाची आणि शोल्डर घेतला आपण 5.5 इंचाचं, त्याचप्रमाणे मोंढा पण घेतला आपण 5.5 इंचाचा। इथे पॉईंट टाकला, इथे मोजून घ्यायचं आहे आपण। हे बघा आपला हा पॉईंट इथे आला आहे, असं मोजून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं चुकणार नाही। तर इथे आपण हा चौकोन तयार करून घेऊ। हे बघा ही रेषा जेव्हा आपण मारतो तेव्हा ही रेषा काय करायची मैत्रिणींनो, सरळ ह्या रेषेच्या अशी पुढे आणायची। जी आपण ही मोंढ्याची रेषा मारली त्याच्या आपल्याला ही पुढे घ्यायची। तर पुढे किती घ्यायची बघा, अर्धा इंच। ह्या रेषेपासून इकडे आपण अर्धा इंच मोजायचं, ह्या रेषेपासून इथे अर्धा इंच मोजल्यानंतर आपल्याला ही मारायची तिरपी रेषा। बघा ह्याप्रमाणे आता आपण ह्या कोपऱ्यातून 1 इंच असा मोजून घ्यायचा आहे, हा असा मोजून घ्यायचा। तो मोजल्यानंतर आपल्याला इथे सिंपल असा आकार द्यायचा आहे पुढच्या मोंढ्यासाठी। बघा जी तिरपी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला हा आकार कंप्लीट करायचा आहे मित्रांनो। तर आपण आता ह्या रेषेवरती माप टाकायचं आहे। तर ह्या रेषेपासनं जी आपण ही रेषा मारली तिथून पुढे आपल्याला हे माप टाकायचं आहे। तर हे आलं आपलं 10 इंचाचं, म्हणजे बघा 8.5 इंच आपली छातीची घडी आली आणि 1.5 इंचाची आपली आली शिलाई मार्जिन, म्हणून हे आपलं 10 इंच टोटली आले। तर खाली सुद्धा आपलं किती आलेलं आहे, 9.25 इंच, म्हणजे आपले 7.25ची कमरेची चौथा भाग आणि त्याच्यात आपण मिळवले 2.5 इंच अशी आपली ही घडी आलेली। तर बघा हे माप आपलं आखून तयार झालेलं आहे। आता आपल्याला यायचं आहे पुढचा गळा। पुढचा गळा आहे 7.5, म्हणून आपण इथे 7 इंच घेणार आहे आणि इथे घेणार आहे आपण 2.5 इंच। हे 2.5 इंच घेऊन आणि आपल्याला हा गळ्याचा चौकोन पूर्ण कंप्लीट करायचा आहे। बघा हा चौकोन तयार झाल्यानंतर आपल्याला इथे द्यायची आहे असा गोल आकार, म्हणजे आपला गळा हा परफेक्ट असा तयार झाला। इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल। आता ह्या गळ्यापासून इकडे आपल्याला 1/2 इंच हे बाहेर घ्यायचं आहे, हे आपल्याला शिलाईसाठी। बघा अगदी सोपं आणि सुटसुटीत असं सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे, तुम्ही लक्षात घ्या आणि तशीच पेपर कटिंग करून बघा। बघा इथून आपल्याला खालून वरती मोजायचं आहे 2.25 इंच, इकडनं सुद्धा आपल्याला 2.25 इंच मोजायचं आहे आणि ही 2.25 इंच मोजलेली रेषा आपल्याला घ्यायची आहे आखून। तर बघा आपण ह्याप्रमाणे ही रेषा आखून घेणार आहे। बाहेर जे अंतर सोडलं आपण त्याच्यावर सुद्धा ही रेषा आपण अशी आखून घेतली। आता काय करायचं मैत्रिणींनो, आपण इथे ह्या बाजूला 1/2 इंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे। ह्या रेषेपासून वरती अर्धा नाही आपल्याला 1/2 इंच इथे मोजून घ्यायचं आहे। बघा इथे 1/2 इंच आपण मोजून घेतलं आहे।
ह्या रेषेपासून वरती पाऊण इंच मोजायचं आहे. तिथे पाऊण मोजल्यानंतर आणि इथे आपण पाव इंच हे बाहेर घेतलं, हे दोन्ही पॉईंट जॉईंट करायचे. बघा हे पॉईंट जॉईंट केले नंतरून आपल्याला आता इथे द्यायचं आहे 4.25 इंचावरती अंतर. बघा इथे आपण 4.25 इंच अंतर घेतलं आहे आणि हा 4.25 घेतल्यानंतर आपल्याला इथे डॉट पॉईंट मोजायचा आहे. आपला डॉट पॉईंट आहे 9.5. बघा इथून वरतून असं टेप ठेवून आपल्याला हे 9.5 मोजायचं आहे. तर 9.5 कुठे आलं, इथे आलं. त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून आपल्याला घ्यायचं आहे 10 इंच. जितका पॉईंट येईल तितका आपण अंतर घ्यायचं आहे. इथे 4.25 आलं, इथे सुद्धा आपलं 4.25 आहे का बघून घ्यायचं आणि इथे ही रेषा आपल्याला जॉईंट करून द्यायची. तर बघा ही रेषा आपण जॉईंट केली. ह्या जी आडव्या रेषेच्या खाली ही रेषा येऊ द्यायची आहे. तर ह्या रेषेच्या खाली आपल्याला ही लागते अर्धा इंच खाली, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे सुद्धा आपण एक थोडीशी रेषा अशी मारून घेऊ. ही रेषा मारल्यानंतर आपण आता ह्या रेषेच्या इकडनं 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या इकडनं आपल्याला मोजायचं आहे 1.25 इंच. बघा हे 1.25 इंच आपण मोजलं की आपल्याला हा पॉईंट आखून घ्यायचा आहे. हा पॉईंट आखला आपला, हा मधला मेन पॉईंट जो असतो कोर्टक्सचा तो तयार झाला. तर बघा आता इथे काय करायचं, आपल्याला अर्धा इंच मोजायचं ह्या रेषेपासून इकडे आणि पुन्हा एकदा आपण ही रेषा अशी आखून घ्यायची. म्हणजे तुमच्या हे लक्षात येण्यासाठी मी असं डबल हे केलं. तर ही रेषा आपली नाही आहे, ही अर्धा इंच ह्या रेषेच्या बाहेर घेतला आपण आणि तिथून ही रेषा आपण इथे मारली. हा पॉईंट फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण केला होता. तर बघा आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण इथे जोडून घेणार आहे. हा आणि हा पॉईंट इथे जोडला. त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे जे टक्स आहे ते आखायचे. तर ते कसं अंतर सोडायचे बघा, हा आपला मेन पॉईंट आहे आणि ह्या मेन पॉईंटपासून आपल्याला इकडे 1.5 इंच, इकडे पण 1.5 इंच आणि इथून वरती असं 2 इंच असं मोजायचं. हे मोजल्यानंतर बघा आपण जो हा आकार इथे जोडला आहे तिथून बरोबर ह्या पॉईंटपर्यंत ही रेष मारायची. नंतर जो हा 1.5 इंचाचा पॉईंट आपण मोजला आहे तो इथून ही रेष मारून घ्यायची. नंतर पुन्हा इथे आपण 1.5 हे केलं आहे तिथून आपल्याला पुन्हा एकदा ही रेषा अशी आखून घ्यायची. बघा ही रेषा आखली, आपले हे 4 पॉईंट निघाले. आता हे पॉईंट निघाल्यानंतर आपल्याला इकडे किती वाढवायचं मैत्रिणींनो, जेवढा आपण हा टक्स घेतला आहे 2.5 इंचाचा तितकंच अंतर आपल्याला 2.5 इंच इथे वाढवायचं आहे. हे 1.25 आणि 1.25 असं आपलं 2.5 इंच झालं. म्हणून आपण इथे 2.5 इंच वाढवून घेतलं. ते वाढवल्यानंतर वरती इथे काय करायचं, आपली जी मेन रेषा आहे छातीची घडी तिथे आपल्याला पाऊण इंच वाढवायचं. ते पाऊण इंच वाढून झाल्यावर तो पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे जोडून. बघा ह्याप्रमाणे आपण तो पॉईंट जोडला. नंतर आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट ह्या रेषेवरचा हा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे जोडून. तर हे आपलं निघालं पूर्ण परफेक्ट असं माप 34 छातीसाठी. बघा आपली छाती आहे 34. इथे आपण घेतलं आहे 5.5 इंच मोंढा. नंतर इथे 2.25 इंच अंतर घेतलं होतं. इथे सुद्धा आपण पूर्ण अंतर घेतलं आहे 5.5. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी भरपूर प्रयत्न केला आहे. पण तुम्ही हे पूर्णपणे असं बारकाईने लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही कापा, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसेल. तर चला आता आपला पुढचा भाग पण पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आता क्रॉसपट्टी काढायची आहे. क्रॉसपट्टीसाठी काय करायचं मैत्रिणींनो, इथे आपण 2.25 इंचाचं अंतर घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. 2.25 इकडनं आपण 2.25 घेतलं प्लस याच्यामध्ये घेतलं आपण पाऊण इंच. तर हे टोटल अंतर किती झालं बघा, 3.25 इंच. इकडनं झालं 3.25 इंच. आपण ही घडी किती घेतली आहे 10 इंचाची. म्हणून हे माप आपण इथे लिहून घेतले आणि आपल्याला सेपरेट अशी क्रॉसपट्टी काढायची आहे. हे माप लिहून घेतले म्हणजे कसं तुमच्या लक्षात येण्यासाठी ते माप आपण लिहून घेतले. आपल्याला घडी घ्यायची 10 इंचाची. हे बघा 10 इंचाची आपली घडी आहे. इकडनं पाऊण इंच खालून वरती मोजून घ्यायचे. बरोबर असं पाऊण इंच मोजून घ्यायचे. हे बघा पाऊण इंच मोजल्यानंतर आपल्याला ही रेषा अशी आखून घ्यायची. पूर्ण हे खाली आपल्याला मार्जिन सोडायची पाऊण इंचाची.
इथे मार्जिन सोडल्यानंतर तिथून वरती ह्या रेषेपासून वरती आपल्याला घ्यायचं आहे इकडनं 2.25 इंच आणि इकडनं 3.25 इंच. बघा ह्याप्रमाणे इकडनं 3.25 घेतलं, इकडनं 2.25 घेतलं, पण ते घेतलं आपण रेषेच्या वरती. त्याच्यानंतर इथे पुन्हा एकदा आपण 2.25 इंचावर इथे पॉईंट टाकणार आणि हा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे जोडून, की ज्या मैत्रिणींना क्रॉसपट्टीचा आकार देत नाही त्यांच्यासाठी सोपी ट्रिक आहे. हा आकार जोडल्यानंतर इथून साधारण 2 ते 2.5 इंच मोजून घ्यायचं रेषेवर आणि इथून फक्त आपल्याला असा आकार द्यायचा आहे. तर बघा अगदी छान असा आपला क्रॉसपट्टीचा सुद्धा आकार निघाला आहे. आता आपण येऊया बाहीकडे. तर बाहीसाठी आपल्याला लागणार आहे मागचा भाग आणि मागच्या भागाचा जो मोंढ्याचा आकार दिला आपल्याला तो मोंढ्याचा आकार बाहीसाठी लागणार आहे. तर बघा कसं मोजून घ्यायचा आकार. खूप वेळा मी सांगितलं आहे बाही कशी काढायची एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर आपण जो हा गोल आकार जो मोंढ्याला दिला आहे तर आपल्या छातीच्या घडीपर्यंत हा आकार मोजून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे जसा गोल आकार आपण दिला आहे ना त्याचप्रमाणे आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. तर आपला पूर्ण आलं आहे 9.25 इंच, म्हणून आपल्याला 1 इंच कमी करून घ्यायचं आहे 8.25 इंच. म्हणजे आपली छातीची घडी आली मैत्रिणींनो 8.25 इंचची. तर आपण 8.25 इंचची बाहीची घडी घेणार आहे. त्याच्यासाठी आपण डबल फोल्ड पेपर घेतला आहे, बंद बाजू माझ्याकडे केली आणि 8.25 इंचाची आपल्याला बाहीची घडी घ्यायची. तर बघा हे 8.25 इंच आपण घेतली मोजून. बाही लांबी आहे आपली 5 इंच, म्हणून आपण घ्यायचं आहे 5.5 इंच. हे बघा 5.5 इंच आपण मोजून घेतलं. कॅप हाईट घ्यायची आपल्याला 2.5 इंचावरती आणि इथे पुन्हा एकदा 8.25 आहे का हे खात्री करून घ्यायचं. तिथून पुढे घ्यायचं आपल्याला 2.25 इंच मध्ये घेतल्यानंतर ही रेष आपल्याला सरळ अशी 2.25 इंच आपण आखून घ्यायची. चौकोन आपण तयार करून घेऊ बाहीचा, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. हे बघा आणि हा असा आपण जे 2.25 इंच मध्ये घेतलं तिथे हा तिरपा आकार असा जोडून घ्यायचा. हा जोडल्यानंतर वरच्या रेषेवरती आडव्या रेषेवरती आपल्याला 2 इंच मोजायचे. हे 2 इंच मोजल्यानंतर सिंपल असा फक्त आपल्याला द्यायचा आहे असा आकार. बघा ह्याप्रमाणे आपण फक्त आकार सिंपल असा द्यायचा आहे. खाली आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे 5.25 इंच. बघा आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2.25 इंच मार्जिन मिळवायची. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार मार्जिन मिळवू शकता. इथे आपण ही तिरपी रेषा मारली, नंतर आपली ही बाहीची कटिंग करायची आहे आणि लवकरच तुम्हाला तो आकारसुद्धा कळणार आहे. बघा पहिले आपण ही बाहीची कटिंग करून घेऊ, म्हणजे बाही पूर्णपणे कशी काढायची हे तुमच्या अगदी पटकन लक्षात येईल. हे बघा जसा आपण आकार दिला तसा आपण तो कट करून घेतला आणि त्याच्यानंतर इथे जे आपण 2.25 इंच मध्ये घेतलं होतं तेच 2.25 इंचापर्यंत आपण हा पॉईंट टाकायचा आहे. हा पॉईंट टाकल्यानंतर आपण हा एक पदर उचलून इथे ठेवायचा. बघा त्या पॉईंटवर असा ठेवून फक्त पेपर असा घडी मारून घ्यायची, मागे प्रेस करायचा आणि इथे द्यायचा फक्त असा आकार. त्या पेपरच्याच असा कडेकडेने आकार दिला की आपली खोल बाजू म्हणजे पुढची बाजू तयार होते. बघा अगदी इतका भाग आपला जास्तीचा निघाला, इतका कट केला की आपली लगेच पुढची बाजू तयार होणार आहे बाईची. हे बघा आपला अगदी सुंदर असा आकार पण बाहीचा तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आकार आपण दिला आहे. आता आपण करूया पाठीची कटिंग. हे बघा जे जास्त आपण हे केलं होतं ना ते पेपर कट करून घ्यायचं आहे आणि जसा आपण आकार दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण घ्यायचं आहे कट करून. मैत्रिणींनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला आपली पेपर कटिंगची नोटिफिकेशन पडतील. जे काही आपण वेगवेगळ्या डिझाईन्स करतो त्याचं पण नोटिफिकेशन येईल आणि खूप सारा फायदा तुम्हाला होईल. हे बघा अतिशय सुंदर असा आपलं पेपर कटिंग पण हे पाठीचा भाग आता निघाला आहे. आणि आता आपण ही क्रॉसपट्टी पण काढून घेऊ. तर बघू शकता तुम्ही क्रॉसपट्टीचा आकारसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे. हे बघा अतिशय छान असं टोक निघालेलं आहे क्रॉसपट्टीला आणि लावल्यानंतर ती खूपच सुंदर दिसणार. आता आपण कट करूया पुढचा भाग आणि अगदी कमी वेळात असं आपलं तयार झालं आहे पॅटर्न. ह्या पॅटर्नच्या आधाराने तुम्ही कितीही ब्लाऊज शिवू शकता दिवसभरामध्ये.
त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच हे पेपर पॅटर्न करून बघा आणि शिलाईचा आनंद घ्या। हे बघा, याप्रमाणे आपण हा गळा सुद्धा कट करून घेणार आहे। जे आपण अर्धा इंच वाढवलं आहे त्याच्यामध्ये तो आकार घेऊन आपण हा गळा कट केला आहे। इकडचा भाग कट केला आहे काजे बटन पट्टीचा। तर बघा, इथे टोक निघू नये म्हणून इथे थोडासा असं तुम्ही राऊंड शेप दिला तरी चालेल। आणि हे आपले झाले पॉईंट, आपला मेन पॉईंट आहे। असे नॉचेस देऊन ठेवायचे, म्हणजे काय होईल, तुम्ही जेव्हा कपड्यावरती हे पेपर पॅटर्न ठेवाल तेव्हा तुम्हाला ते पॉईंट टाकायला एकदम सोपं पडेल। बघू शकता मैत्रिणी, अगदी सुंदर असा आपला पेपर पॅटर्न तयार झालेलं आहे। आणि हा आपला झाला आहे टक्स। तर बघा, आपण टक्स जेव्हा मारल तेव्हा ते ब्लाऊज किती सुंदर होणार आहे। इतकं सुंदर ब्लाऊज पेपर पॅटर्नचं येऊ शकतो, तेव्हा ब्लाऊज शिवल्यानंतर किती सुंदर ब्लाऊज बसेल याचा विचार तुम्ही केला आहे का कधी? नक्कीच करून बघा। आणि हे बघा, अशी पेपर पॅटर्न करून बघा तुम्ही। स्टेप बाय स्टेप आपल्या व्हिडिओ पडतात, त्या व्हिडिओ पण बघत चला। आणि हे मापाचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुम्हाला 34 आणि 35 छातीसाठी खूपच फायद्याचं ठरेल। तर बघा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, काही प्रॉब्लेम असले तेही सांगा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन। तर आपल्या जो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा। मैत्रिणींनो, कशी वाटली आपली आजची पद्धत? अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये, सुटसुटीत पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। भेटूया आपण लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।